गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। मी विद्युतची सभापती आहे हे बहुतेक सभागृहाला माहिती नाही असं मला वाटतंय, कारण मला तिकडून कुठलीच माहिती घेऊन देते। काय लावले तुम्ही? प्रशासकीय झोन मधून जरा बाहेर पडा। वाडी आले, अध्यक्ष आले, नगरसेवक आले, नगरसेवकांना मान सन्मान मागा। तुम्हाला कोणी बोलताय का? काय करताय? त्यांना शेवट गेले उत्तर द्या। तुम्ही चेअरमन आहे विद्युत विभागाची। पंढरपूर नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या सभापती तसेच प्रभाग क्रमांक 8च्या नगरसेविका सौ मनीषा धनंजय देशपांडे यांनी गुरुवारी पार पडलेल्या पंढरपूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आक्रमक भूमिका घेत आपण सभापती असून देखील कुठलीही माहिती दिली जात नाही, अजेंडावरील विषयांची माहिती दिली जात नाही, तसेच विद्युत विभागाकडून व बांधकाम विभागाकडून प्रभाग क्रमांक 8 मधील पददिवे व इतर महत्त्वपूर्ण व तातडीच्या विकास कामाबाबत सूचना करूनही त्याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने सर्वसाधारण सभेत नाराजी व्यक्त केली। प्रभागातील अनेक समस्यांबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करीत असताना केवळ थतूर-मातूर उत्तरे दिली जातात, परंतु कार्यवाही करण्यास मोठा विलंब लावला जात आहे। याकडे नगरसेविका मनीषा देशपांडे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले। भाजपचे गटनेते भागवत बडवे यांनी या प्रकाराबाबत सभागृहात नाराजी व्यक्त करत संबंधित कर्मचाऱ्यांना समज द्यावी अशी मागणी केली। तर नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके यांनी याची दखल घेत सभापती मनीषा देशपांडे यांनी सांगितलेली कामे वेळेवर व्हावीत, त्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या अशा सूचना प्रशासनाची सभापती आहे हे बहुतेक सभागृहाला माहिती नाही असं मला वाटतंय, कारण मला तिकडून कुठलीच माहिती घेऊन देते। मी बऱ्याच वेळा त्यांना सांगितलं आपण मीटिंग लावून तुम्ही सभा म्हणजे अजेंडासाठी मला विषय द्या, त्यांच्याकडे नाही। मी 2-4 वेळेला कॉन्टॅक्ट केलं पण त्यांच्याकडनं काही रिस्पॉन्स आला नाही, म्हणून मी बाहेरनं माहिती घेतली। तर मला नवीन अध्यक्ष म्हणून कामाचं चोरीच नाही आहे। ज्यावेळेस नवीन सुचवायचे असेल त्यावेळेस त्यांच्याकडे जाता येईल आपल्याला। सध्याची ऍक्टिव्ह फक्त वारीचीच आहे। मीटिंग कुठलीच नाही आतापर्यंत जसे सभापती झाले मला काही मीटिंगला सांगितलं ना, ठाके मॅडमना विचारा, त्यांनाही मी कॉन्टॅक्टमध्ये असते की तुम्ही घ्या मीटिंग घ्या। मग मी बाहेरनं माहिती काढली तर मला असं समजलं की कंत्राटी कामगार जे आहेत ते आपल्याकडे 10 होते, पण पगार न मिळाल्यामुळे आता ते 2 सोडून गेले 8च राहिले। तर त्यांना ते पॉईंटमध्ये आहेत पगार, म्हणजे तो त्यांना 12,000 ते 15,000 एवढा जपतो। तर 3 महिने झाले त्यांना पगार नाही कंत्राटी कामगारांना, तर तो दर महिन्याला द्यावा। आपल्याला परत नवीन लग्न सगळ्यांना शिकावं लागणार, हे चांगले लोक परत जाणार नाही। ते काय झालंय जुन्या टेंडरमध्ये पॉईंटवरच्या कामात होते, त्याच्यामुळे ते पगार कमी होतं। आपण नवीन केले कुठं ते मंथली पेमेंटनुसार केलेलं आहे, म्हणजे त्यांचं दर महिन्याला सर्व खात्याचे जे सभापती आहेत त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन जी काही तुमची कामं असतील ती सुचवून तुमचं काम आहे का नाही, का त्यांची कामाची पूर्तता होत नाही। सभापती मॅडम एक मीटिंग लावा, मीटिंग तुम्ही राहणं काम नव्हतं ते आपल्याकडे सध्या नवीन काम काही नाही सुचवायचं। कसं सांगायचं, कसं माहिती द्यायची त्यांना तुम्ही आणि माहिती द्या त्यांना। शाळेचं पण सीओ साहेब मी म्हणते की 50 लाख ते आले, म्हणजे त्या व्यतिरिक्त विषय पण उभा राहिला नाही। मला जरा बरं नाही आपण विषय घेतलेले आहे पुढच्या मीटिंगमध्ये पण एक नगरसेवकाकडे त्याची पण शाळा नंबर 9 1 नंबर शाळा आणि लोकांनी शाळा असं आम्ही सांगितलं, पण कशाचीच पूर्तता नाही।
ते मोठं काम आहे. आम्ही वेगवेगळं आम्ही काय तरी काढा ना, इथल्या लोकांच्या दुकानांमध्ये पाणी जातं. 1015 सुद्धा आहे. आपण आता नियोजनमध्ये त्याचे ते 2-2 काम आहे, तर तुमच्या आम्ही काम घेऊन आहे ते काम मानलं.